तर मित्रांनो, राजा जनक याच्या हातून असे काय पाप घडले, त्यामुळे जनकाला नरकात जावे लागले व तिथे त्याने पापी आत्म्यांचा आपल्या पुण्याद्वारे कसा उद्धार केला हे या छानशा कथेमध्ये पाहू. भागीरथी नदीच्या काठावर तेजपूर नावाची नगरी वसली होती. पूर्वी तिथे ऋतंभर नावाचा राजा राज्य करीत असे. एकही संतान प्राप्ती न झाल्याने राजा सतत चिंताग्रस्त असायचा. तेव्हा राजाची अशी अवस्था पाहून जाबाली ऋषींनी राजाला पुत्रप्राप्तीसाठी गायीची पूजा करण्यास सांगितले. गायीचे तोंड, शेपूट, शिंगे या सर्वांमध्ये देवाचे अस्तित्व असते. जो कोणी गायीचे पूजन करतो त्याची सर्व मनोरथ पूर्ण होतात. या संदर्भात जाबाली ऋषींनी राजाला एक कथा सांगण्यास सुरुवात केली. ती अशी की एकदा योग सामर्थ्याने राजा जनकने आपल्या शरीराचा त्याग केला आणि दिव्य देह धारण करून तो विमानात बसून स्वर्गयात्रेस गेला. मागे राहिलेले राजाचे शरीर त्याचे सेवक घेऊन गेले. राजा जनक यमधर्माच्या संयमनीपुरीच्या जवळून चालले होते. त्यावेळी नरकात पापी जीव यातना भोगीत होते. जनकाच्या शरीराला स्पर्शून येणाऱ्या हवेमुळे पापी आत्मे सुखावत होते. परंतु जनक राजा तेथून जाताच पुन्हा त्याच यातना सुरू होऊन ते ओरडत होते. त्यांनी राजाला तेथून न जाण्याची विनंती केली. त्या दुःखी जीवांच्या करुण हाकांनी राजाचे मन हेलावले. आपल्या इथे असण्याने जर एवढे जीव सुखावत असतील तर आपल्यासाठी हा स्वर्ग असेल, असे म्हणून राजा नरकाच्या दारापाशी थांबला. तेवढ्यात यमराज तेथे आले. जनक राजाला म्हणाले, हे स्थान पापी लोकांचे आहे. तुम्ही एक पुण्य आत्मा आहात. तुम्ही इथे कसे? तेव्हा राजा जनक म्हणाले, मला यांची दया आली. तुम्ही या सर्वांना येथून मुक्त कराल तरच मी जाईल. पण यांचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला तुमचे पुण्य यांना अर्पण करावे लागेल. जनक राजाने तसे करताच सर्व पापी जीव नरकातून मुक्त होऊन परमधामास निघाले. मग राजाने यमास विचारले, धार्मिक मनुष्य येथे येत नाहीत, मग माझे येणे कसे झाले? यावर यमाने सांगितले, आपण एक पुण्यात्मा आहात, पण आपल्याकडून एक पाप घडले. एकदा गाय चरत असता आपण तिचे चरणे थांबविले, पण आता ते पाप संपले असून दुःखी जीवांना मुक्त केल्याचे पुण्यही वाढले आहे. यमदेवाला नमस्कार करून जनक परमधामास गेले. जाबाली ऋषींनी सांगितल्याप्रमाणे ऋतंभर राजाने मनोभावे सर्व विधी केले. गोपूजा केल्याने गोमातेने आशीर्वाद दिला. थोड्याच दिवसात त्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.